नाव गंगामाता कन्या विद्यालय मस्दी इयत्ता 6वी। तुमच्या समोर विषय मांडते मराठी असे आमची मायबोली। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांचा विचारांचा, शंभूंचा पराक्रमाचा महाराष्ट्र, शाहूंच्या पुरगमेळ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखींचा, शाहूंच्या पुरगमेळ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखींचा, अण्णाभाऊ साठे यांचा लोककलेचा वारसदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, दिल्ली जाहीर तप्त्यात ठाम पडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र, जिगरबाज मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र। अशा या महाराष्ट्राच्या मातृभाषेला मी माझा मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते। मराठी असे आमची मायबोली, जरी ती विभिन्न धर्माची असो, तिचे पुत्र आम्ही, जे पाहू ते पेरू, वसे आमच्या हृदय मंदिरात। लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कुठलीच भाषा माहित नसते, परंतु त्याच्या पहिल्या ज्या कुजबूज गोष्टी होतात ते आई बरोबरच ना। मुळीच आईची भाषा ती त्याची मातृभाषा होय, तशीच ती माझी लहानपणीची मैत्रीण मराठी माझी मातृभाषा होय। प्रत्येकाच्या जीवनात माता, मातृभूमी आणि मातृभाषा हे तीन विज्ञानाचे त्रिकोण असतातच। माता जी आपल्याला जन्म देते, अंग देते, मातृभूमी जी आपल्याला आसरा देते, मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचं बायकोळ पाजत असते। आणि अशीच जर आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा आज जर आपण अंगीकारली नाही तर आपण इतर कितीही भाषा शिकलो तरी आपलं आयुष्य समृद्ध होईल का, असा फार मोठा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो। मराठी म्हणजे काय? मराठी म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुजवलेली भाषा म्हणजे मराठी, तर ज्ञानेश्वरांनी रुजवलेली भाषा म्हणजे मराठी, शिवरायांनी टिकवलेली संस्कृती म्हणजे मराठी, संतांनी वाढवलेला वाण म्हणजेच मराठा, आणि आमचा आत्मान म्हणजेच मराठा, आमचा आत्मान म्हणजेच मराठा। तर आपल्याला लाभलेली वैभूषणी मराठी भाषा किती प्राचीन आहे तर प्राकृतीच्या पर्वतापासून निघाली तर तिला तीर्थाचं स्थान हे ज्ञानेश्वरांनी दिलं। आज 16 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त आहे, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीची मुलं कौतुके परी अमृताचे हीन ठिपके अशी ज्ञानेश्वरी लिहिली। त्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी पहिले दालन उघडले, त्यानंतर त्या दालनात भरच पळत गेली। रामदासांनी मनाचे श्लोक, दार्प, भक्ती मार्गातून संसाराची शिकवण दिली। नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत। आज कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर यांनी निसर्ग सौंदर्याचं अखंड पान हे मराठी रसिकांना दिले आहे। त्यानंतर हा गट ओसरायलाच लागला। कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, वसंत बाबळे यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालना दिली। कळकळी आणि आग्रहाच्या नाटकांनी लोकांना विनोद व हास्याचा नजराणाच दिला। एक कवी फार छान म्हणतात की माय मराठी तुझी अपाई तन मन धन मी वाहिले, माय मराठी तुझी अपाई तन मन धन मी वाहिले, तुझी आनामी तुझी आधामी अखंड रंगुनी राहिले, तुझी आनामी तुझी आधामी अखंड रंगुनी राहिले, माय मराठी तुझी अपाई वात होऊन जडते मी, माय मराठी तुझी अपाई वात होऊन जडते मी, क्षणा क्षणाला कणा कणाला अखंड रंगुनी राहिले, क्षणा क्षणाला कणा कणाला अखंड रंगुनी राहिले। आणि आज काय अवस्था झाली होती मराठी भाषेची। आजच्या विद्यार्थ्यांना शिस्तीचं नाटक सांगितलं तर गळा पोपट्यासारखं बोलतात, पण एखाद्या गडकऱ्याचं नाटकाचं नाव विचारलं तर निरुत्तर होतात। हीच दुर्दैवाची गोष्ट आहे। आज शाळेत मराठी शिकवणं हे मागसेतपणा समजला जातोय। मी म्हणत नाही की मुलांना इंग्रजी शिकवू नका, मराठी शिकवा, परंतु जरी ज्ञानाचा खजिना हा इंग्रजी भाषेत असेल ना तरी स्वभाषेत शिकून देखील माणूस कर्तृत्वान होऊ शकतो, हे आज आपल्याला रशिया आणि जपान यांसारख्या देशांनी दाखवून दिले आहे। म्हणूनच आज आपण आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे। एक थोर जनते नेते म्हणतात की मी माझ्या मुलाला एकाच गोष्टीबद्दल शिक्षा देईल, ती म्हणजे त्याला त्याची मातृभाषा न येणे। म्हणूनच आज आपण आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा जपली पाहिजे। शेवटी एवढेच म्हणेल की लाभले आम्हास भाग्य, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाण
नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा, की नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. कारण आपल्या जवळ जर 2 नाणी असतील ना, तर एका नाणीची भाकर घ्या आणि दुसऱ्या नाणीचं पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ना हे शिकवेल. माझ्या भाषेबद्दल शेवटी एवढंच म्हणेल की आमच्या मनामनात दणदणते मराठी, आमच्या मनामनात दणदणते मराठी, आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या मुरामुरात स्पर्धते मराठी, आमच्या मुरामुरात स्पर्धते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी. एथल्या नभातून वर्षते मराठी, एथल्या नभातून वर्षते मराठी, एथल्या पिकातून डोलते मराठी, एथल्या नद्यातून वाहते मराठी, एथल्या चराचरात राहते मराठी, एथल्या चराचरात राहते मराठी. माझ्या भाषेबद्दल बोलावं तेवढं कमीच, म्हणून मी इथेच थांबते. जय मराठी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.